हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे का जो गट क मुख्य 2025चा जो पेपर झाला आज 12 जुलैला, तो मला पर्सनली ॲज अ स्टुडंट म्हणून कसा वाटला. म्हणजे मी इथं काही तुम्हाला ॲन्सर वगैरे नाही सांगणार आहे, आपण फक्त बघणार आहे की ॲज अ स्टुडंट म्हणून मला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो पेपर कसा वाटला. विषय म्हणजे असा आहे का मी मागच्या म्हणजे 2024 आणि 25मधल्या प्रत्येक मुख्य परीक्षा दिलेल्या आहे. त्यानुसार मला कसा म्हणजे तो डिफिकल्ट इझी कसा वाटला ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो काय करायचं. आता बघा पेपर झालेला आहे. पेपर झाल्यानंतरच आपल्याला म्हणजे जो रेस्टचा टायमिंग भेटतो, मी म्हणेल 2 ते 3 दिवस म्हणजे क्लासेसची आन्सर की चेक करण्यापेक्षा जे ॲक्च्युअल आयोगाची आन्सर की येणार आहे, जे 2 दिवसात किंवा 3 दिवसात येऊन जाईल, त्याच्यानंतरच चेक करा. क्लासेसनुसार चेक करू नका आणि 2-3 दिवस रेस्ट घ्या आरामची. आणि त्याच्यानंतर आपल्याला गट ब मुख्य बद्दल तर मग प्रिपेअर करायचं आहे. तर सध्या 2-3 दिवस तुम्ही रेस्ट करू शकता. माझ्या आन्सर की येईपर्यंत रेस्ट करा, कारण का हा पिरियड गोल्डन पिरियड असतो आपला. ठीक आहे, आता आपण जास्त म्हणजे टाइम वेस्ट न करता डायरेक्ट पेपरवर येऊ. तर मला म्हणजे पहिले पेपर 1 बद्दल बोलू, नंतर पेपर 2 बद्दल बोलू. तर पेपर 1 म्हटलं तर मराठी मला म्हणजे इझीच वाटला. मी मॉडरेटली म्हणणार त्याला इझीच आहे. त्याचा पॅसेज पण इझी होता आणि मराठी म्हणजे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी पण इझी होती. आणि त्याच्यानंतर इंग्लिशबद्दल सांगायचं झालं तर इंग्लिश मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणणार आहे मी. म्हणजे इंग्लिशचा जो ग्रामर आणि व्होकॅब्युलरी होता तो मॉडरेट टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये होती. ठीक आहे, आणि जो त्याचा पॅसेज होता तो इझी होता. म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मला तो पॅसेज इझी वाटला. बघा, इथं कोणालाही असं म्हणायचं नाही की मला इझी जात असेल तर सगळ्याला इझी जाणार असं गरजेचं नाही. मी म्हणजे 3-4 मुख्य परीक्षा दिल्या, त्यानुसार मी सांगणार आहे. मी पॅसेजची खूप प्रॅक्टिस केली होती, त्यानुसार मला तो इझी वाटला. तुम्हाला तो डिफिकल्ट पण वाचू शकतो, पण जनरल सांगत आहे मी की मला तो इझी वाटला. ठीक आहे, आणि हे बघा बघा माझा सेट डी होता. हा पेपर 1 आहे आणि पेपर 2. ठीक आहे, तर आपण बघू पेपर 1 बघू. मी याच्यात काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे कोणते क्वेश्चन असे होते जे म्हणजे थोडे चॅलेंजिंग सारखे होते. म्हणजे जे सोपी क्वेश्चन नाही म्हणणार, त्याला असं मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणजे असं म्हणता येईल. डिफिकल्ट नाहीच म्हणणार, मॉडरेट म्हणणार. तर एक क्वेश्चन होता बघा, त्याच्यात म्हटलं होतं फारसी सामाजिक शब्द कोणता. फारसी सामाजिक शब्द कोणता. तर ह्या डायरेक्ट वाळंबेमधून क्वेश्चन होता. मला असं वाटतं ज्यानं वाळंबेची रेटिंग 2-3 वेळा केली आहे त्याला आठवत असेल. त्याचा आन्सर बहुतेक डावपेच असणार आहे. बघा, मी तर आन्सर नाही सांगत आहे, मी जे मारलं ते सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे. बघा, ह्या क्वेश्चन तर सोपी होता, पण याच्यात ऑप्शन डिफिकल्ट सेट केले होते त्यांना. म्हणजे डोळा चुकवणे, डोळा मारणे, डोळा उघडणे आणि डोळा असणे. मी याचा आन्सर डोळा असणे मानलाय. तर ह्या थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन होता. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे म्हणजे वाक्यप्रचार विचारले होते, याच्यातले म्हणजे ओली सुकी करणे, उसने पारणे फेडणे, इंगळ्या डसणे आणि अमृत शिंपडणे. तर बघा, हे एकही म्हणजे इडियम PYQ नव्हती, हे रॅन्डम होती. तर मी याला कसं अप्रोच केलं बघा. अमृत शिंपडणे म्हणजे गोड गोड बोलणे, हे लॉजिक लागतं आपलं. मी हे पेपरमध्ये लॉजिक लावला चा 1, त्यानुसार माझे 2 ऑप्शन एलिमिनेट झाले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं मी म्हणजे ओली सुकी करणे. ओली आणि सुकी म्हणजे एकमेकाचे अपोजिट आहेत, ते खरे खोटे असू शकते. यानुसार मी काय केलं पहिल्याचं 4 म्हणजे यानुसार मी पहिला ऑप्शन क्लिक केला. बघा, हे आन्सर असू शकते नाही शकत. मी सांगितलं मी क्वेश्चनला कसा अप्रोच केला. ह्या क्वेश्चन डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये होता, कोणता PYQ नव्हता. जर PYQ असता तर त्याला आपण इझी म्हटलं असतं, म्हणून हा डिफिकल्ट झाला. असा माझा अप्रोच होता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आहे बघा, जो 8 नंबरची जोडी होती ना, तो म्हणजे पूर्ण तर PYQ नाही, पण त्याच्यातले 2 क्वेश्चन म्हणजे 2 जे इडियम होते ते PYQ होत्या. हात ओला करणे आपल्याला माहित आहे, पैसा किंवा भोजन मिळणे म्हणजे पैसा मिळणे हा PYQ होता. तर त्यानुसार तुम्ही जर गेलं असतं तर हे सोपा क्वेश्चन झाला असता. ठीक आहे, त्याच्यानंतर शेती न बाळगणे हा पण थोडा मॉडरेट क्वेश्चन होता. डिफिकल्ट नाही म्हणणार, शेती न बाळगणे. तर याचा आन्सर मला पण माहित नाही, पण मी याचा खात्री न करणे हा आन्सर मारलेला आहे. तर ह्या क्वेश्चन थोडा म्हणजे डिफिकल्ट होता. त्याच्यानंतर बाकी इझी इझी इझी. बघा, ह्या जो एक क्वेश्चन होता, तर कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी आईची सही घे हे सांगताच अमोलने कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक घेऊन पटकन सकटला यालाच म्हणतात. म्हणजे याच्यात विचारलं होतं की बाई ह्या इडियम म्हणजे कोणती इडियम इथं लागू पडते, म्हणजे मनी कोणती लागू पडते. तर याच्यात बघा पहिला आणि चौथा ऑप्शन तर एलिमिनेट होणार होतं. 2 मध्ये आपण कन्फ्युज होतो. सुंडी वाचून खोकला गेला आणि पडत्याच्या फळाची आशा पडत्या फळाची आज्ञा घेणे. तर मी याचा आन्सर पडत्या फळाची आज्ञा घेणे. तुमचं काय अप्रोच असायला पाहिजे होतं, तुम्ही ए आणि डी एलिमिनेट करायला पाहिजे होतं. बाकी 2 मध्ये तुम्ही जे मारलं असेल काही आन्सर असू शकते. बघा, मी इथं कन्फर्म आन्सर नाही सांगत आहे, मी फक्त सांगत आहे कोणता म्हणजे कोणते क्वेश्चन डिफिकल्ट होते. बाकी इझी 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 इझी. बघा, एक हा शरचा म्हणजे समानार्थी नाही असं विचारलं होतं. तर याला कसं अप्रोच करायचं होतं आपल्याला. बघा, तीर आणि बाण हे एकामेकाला समानार्थी आहे.
म्हणजे हे दोघी जर अँसर असते तर दोन्ही अँसर असते किंवा दोन्ही नसेल तर म्हणजे हे तुम्ही एलिमिनेट करायला पाहिजे होती. तर तीर आणि बाण, तर सहाय्यक किंवा थकवा या दोघांपैकी एक मारलं असेल तर बरोबर असेल, मला असं वाटते पर्सनली. बाकी अँसर बघू आपण काय होते तर. ठीक आहे, हे भयभीत इझी होतं. त्याच्यानंतर बघा हे बलवंतरवाला, बलवंतर, हे पण क्वेश्चन थोडा म्हणजे मॉडरेट क्वेश्चन होता, म्हणजे थोडा क्वेश्चन चांगला होता. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी याच्यासाठी सांगत आहे कसं, म्हणजे समोर गट ब मुख्य येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पडेल का बाबा कोणत्या क्वेश्चनमध्ये आपली अप्रोच चुकली म्हणून. त्याच्यानंतर बागी बघा, जे बाकी क्वेश्चन म्हणजे जनरली सोपाच होते आणि म्हणजे पॅसेज पण बघा मला सोपी वाटला तो. अँसर की आल्यावर बघू किती येतात, बरोबर सांगणारच आहे तुम्हाला माझा स्कोर, पण अँसर की आल्यावर सांगा. बघा एक जो मात्राचा म्हणजे मात्रा शब्दाचे खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते हे विचारलं होतं. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये थोडं मॉडरेट म्हणता येईल याला आपल्याला. बघा तुम्ही म्हणाल का तुम्ही पेपरला इझी म्हटलं आणि इथं क्वेश्चन मॉडरेट म्हणणार आहे, तर बघा मी क्वेश्चन मॉडरेट याच्यासाठी म्हणत आहे का बाबा हे क्वेश्चन चुकण्यासारखे होते असं नाही म्हणणार मी, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन नव्हतं दोन ऑप्शनमध्ये, असं सांगत आहे. ठीक आहे, बघा ह्या पार्टवाला क्वेश्चन म्हणजे पीवायक्यू होता. आपण जे पीवायक्यू घेतले होते, मी तुम्हाला सांगितले होते एका शब्दाचे अनेक अर्थ, त्याचे पीवायक्यूची मी व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्येच पीवायक्यू आहे आला होता. श्रीरामवाला क्वेश्चन इझी होता. हा शुद्ध लेखनवाला पीवायक्यू होता, पीवायक्यू मधून रिपीट झाला. बघा बघा म्हणजे मला वाटलं फक्त 3 ते 4 क्वेश्चन असे होते जे डिफिकल्ट म्हणता येईल आपल्याला. डिफिकल्टली नाही म्हणता येणार, मॉडरेट म्हणता येईल. बाकी ते इझी होते आणि त्याच्यामध्ये पॅसेज पण आला, तो पण इझी होता. ठीक आहे, इंग्लिशचा सांगतो तुम्हाला. बघा मी अँसर की सध्या चेक केलेली नाही आहे कोणत्याही क्लासेसनुसार, मी फक्त माझा रिव्ह्यू सांगा ते मला पेपर कसा वाटला, त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज येईल का बाबा पेपरमध्ये म्हणजे कोणते कोणते तुमच्या चुका झाला. म्हणजे इझी क्वेश्चन चुकवणे हा सगळ्यात मोठा ब्लंडर असतो, माहीतच असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा एक म्हणजे क्वेश्चन होता त्याच्यामध्ये त्यांना ऑप्शनमध्ये विचारलं होतं ग्रामिकल कॉन्कॉर्ड, नॉशनल कॉन्कॉर्ड, प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कॉन्कॉर्ड. तर बघा तसा बघितला तर हा क्वेश्चन म्हणजे मॉडरेट कॅटेगरीमध्ये जाणार, पण मी याला इझी म्हणेल कारण की ह्या राज्यसेवा 2024 मध्ये पीवायक्यू आहे. म्हणजे राज्यसेवा 24 मध्ये विचारलं तर नॅशनल कॉन्कॉर्ड म्हणजे काय असे ऑप्शनमध्ये होतं, तर त्याच्यानुसार याचा आन्सर नॅशनल कॉन्कॉर्ड असणार आहे माझ्यानुसार. ठीक आहे, त्याच्यानंतर हे वीक वर्ब आणि स्ट्रॉंग वर्ब हे मला समजलंच नाही त्यांना काय विचारलं म्हणून, तर मी याला म्हणजे डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकणार. आणि जो हे आपले लिंकिंग आणि ऍक्शन वर्ब होते हे सेंटेन्सनुसार समजून राहिले होते, म्हणजे याला आपण इझी म्हणू. त्याच्यानंतर पासर्स बाय वगैरे इझी होता. त्याच्यानंतर जी पॅसेजमध्ये ना म्हणजे एक असे आपली जोड्या लावायला क्वेश्चन आला होता, तो आपला इझी कॅटेगरीमध्ये जातो. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. बघा जे एक क्वेश्चन आला होता त्याच्यामध्ये ना त्यानं डायरेक्ट विचारलं होतं एफर्ट्स म्हणजे काय, सॅक्रिफाईस म्हणजे काय, हे डायरेक्ट जोड्या लावायचे होते. याच्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचायची पण गरज नव्हती, त्यामुळेच मी म्हणणार आहे का ह्या पॅसेज म्हणजे इझी होता. ठीक, त्याच्यानंतर बघा मी इथं फक्त तुम्हाला डिफिकल्ट वाले क्वेश्चन सांगत आहे, त्याच्यानंतर अंदाज येईल का बाबा कुठं तुम्ही जर अटकले असेल तर ठीक आहे, पण याच्या हे सोडून जर दुसरे क्वेश्चन मध्ये अटकले असेल तर मला असं वाटते तुम्हाला कुठं ना कुठं स्वतःला रिव्ह्यू करण्याची गरज आहे. बघा मी कोणता म्हणजे असा एक्सपर्ट म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे का बाबा तुम्ही म्हणाल का बाबा ह्या कोण आपल्याला असं सांगत आहे, मी फक्त एक म्हणजे असं समजून घ्या मोठा भाऊ किंवा मेंटर म्हणून तुम्हाला गाईड करत आहे, बाकी काहीच नाही. याच्यावरून आपल्याला चुका म्हणजे कसं आपण स्वतःहून चुका शोधत नाही म्हणून म्हणत आहे, आणि थोडं बहुत मला एक्सपिरियन्स पण आहे ते पण सांगत आहे. त्याच्यानंतर नाऊन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स, म्हणजे नाऊन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड असते, याचा आन्सर मला माहित नाही पण मी याचा नाऊन मारला आहे सध्या तरी, तर ह्या क्वेश्चन थोडा डिफिकल्ट होता. त्याच्यानंतर बघा हे क्वेश्चन इझी होता, म्हणजे आय नीड मोर मनी इथं विचारलं होतं. बघा मी तुम्हाला क्वेश्चन तरी दाखवत नाही आहे, क्वेश्चन दाखवत नाही याच म्हणजे तुम्ही समजून घ्या, तुम्ही पेपर घेऊन बसले असाल मला असं वाटते. ठीक आहे, तिथं विचारलं होतं आय नीड मोर मनी हे काय आहे, तर आपल्याला माहिती आहे रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच या दोघांमध्ये कन्फ्युजन झालं असेल, ज्यानं रिव्हिजन केली असेल त्याला बरोबर येणार. ठीक आहे, बघा टू शो व्हाईट फिदर ना पीवायक्यू होता आपला, तर त्यानुसार म्हणजे हा इझी क्वेश्चन असणार आहे, पण ह्या पीवायक्यू वरून सुटत नाही, थोडा लॉजिक लावा लागतं, पण इझी क्वेश्चन होता असं म्हणे. त्याच्यानंतर इन अ सूप नाउ डेज, तर बघा याचा आन्सर मला माहित नाही, पण ह्या म्हणजे पीवायक्यू इडियम नव्हती, नवीन इडियम होती इन अ सूप नाउ डेज. मी याचा इन अ डिफिकल्टी मारलेला आहे, किंवा याचा हॅपीनेस असू शकते किंवा डिफिकल्टी, दोघांपैकी एक असणार आहे. बघू आपण आन्सर की आल्यावर. बघा टू हॅव अ कंगारूज इन द टॉप
पॅडॉक ह्या पण ईडीएम PYQ नव्हती, ठीक आहे ना, नवीन ईडीएम विचारली होती. बघा गिव्हर हे पण म्हणजे नवीन होतं. बघा म्हणजे इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहे ना ते नवीन नवीन विचारले आहेत तिनं. म्हणजे ईडीएमवर मी म्हणजे बघितलं 27 क्वेश्चन आहे ईडीएमवर. बघा ईडीएमवर म्हणजे आपले काय म्हणते वोकॅब्युलरीवर 27 क्वेश्चन, म्हणजे 50% पेक्षा जास्त सेकंड कायच्यावर विचारलं नाही ना, वोकॅब्युलरी. म्हणजे ग्रामरपेक्षा जास्त क्वेश्चन ते वोकॅब्युलरी विचारले. वोकॅब्युलरी किती इम्पॉर्टंट आहे बघा. त्याच्यानंतर हे युबिक्युटस वाला इझी क्वेश्चन होता. रेट्रोस्पेक्शन वाला पण इझी होता, म्हणजे मागं विचारला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉल ॲट मी याचा आन्सर ऑल ऑफ द हो मारलेला आहे, पण बघू काय येते तर, पण डिफिकल्ट क्वेश्चन होता आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बॉइस्टर्स PYQ होता म्हणून इझी म्हणणार आहे. त्याच्यानंतर फाईटचा मिनिंग विचारला होता, तर बघा ह्या क्वेश्चन आपण डिफिकल्ट म्हणणार आहे इथं जर अटकले असाल तर. त्याच्यानंतर चाइल्डिश इझी होता. त्याच्यानंतरचा पण इझी होता. त्याच्यानंतर पॉईंट आउट करेक्ट स्टेटमेंट, म्हणजे जर सब्जेक्ट बरोबर क्वेश्चन आला होता ते पण क्वेश्चन इझी होता. त्याच्यानंतर होतं सिनॉनिम आणि अँटोनिम. सिनॉनिमचा एक क्वेश्चन आला होता, त्याच्यामध्ये त्यांना 4 जोड्या दिलेल्या होत्या. तर बघा तो क्वेश्चन मी म्हणणार डिफिकल्ट होता. त्याच्यामध्ये म्हणजे कसं काही म्हणजे ओळखून थोडं डिफिकल्ट येत होतं, म्हणून याला डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये. आणि तसाच सेम क्वेश्चन अँटोनिमवर विचारला होता, तो क्वेश्चन इझी होता. जो अँटोनिम वाला होता ना त्याच्यात म्हणजे लवकर आपल्याला आन्सर भेटत होतं, पण जो सिनॉनिम वाला आहे त्याच्यामध्ये लवकर आन्सर भेटत नव्हता. त्याच्यानंतर बघा हे थ्रू अँड थ्रू हे पण म्हणजे डिफिकल्ट क्वेश्चन होता. बघा गेट अ मंकी ऑफ युअर बॅक PYQ आहे. त्याच्यानंतर दिस इव्हेंट लेट अप किंवा दिस इव्हेंट क्लॅमिनेट, म्हणजे हे जे दोन क्वेश्चन होते, म्हणजे हे दोन जे स्टेटमेंट होते हे थोडे म्हणजे वेगळे मग विचारले होते त्यानं, तर मी त्याचं दोन्ही करेक्ट मारलं आहे. बाकी बघू आपण. त्याच्यानंतर स्पेलिंगवर क्वेश्चन आला होता. बघा इथं मला असं वाटतं मी ट्रँक्विलिटी मारला याचा, डबल L नाही आहेत त्याच्यात. बाकी बघू आपण. पण इझी होता, म्हणजे जो स्पेलिंगवाला क्वेश्चन होता तो इझी होता, म्हणजे PYQ मधूनच आला होता, ठीक आहे. बाकी इम्परेटिव्ह मूडवाला पण इझी होता, हा पण इझी होता. त्याच्यानंतर लास्ट फ्यू डेज वाला पण, लास्ट 5 इयर वाला पण इझी होता. बाकी डिफिकल्ट वाले सांगणार नाही मी तुम्हाला. बघा ह्या जो ऍक्टिव्ह पॅसेज जो विचारला होता, द गार्ड रिफ्यूज हिम ऍडमिशन. बघा माझी इंग्लिश म्हणजे एवढी चांगली नाही आहे, पण मी म्हणजे मला बऱ्यापैकी मार्क येतात त्याच्यात, पण माझं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामधून तुम्ही प्रोनाऊन्सिएशन वर नका जाऊ, फक्त तुम्ही म्हणजे जे अनालिसिस मी करत आहे त्याच्यावर लक्ष द्या. तर हा थोडासा म्हणजे वेगळा क्वेश्चन त्याने विचारला होता. त्याच्यानंतर तसे मी पेपर 1 जास्त रिलाय करत नाही, माझं पेपर 2 जास्त स्ट्रॉंग आहे पेपर 1 पेक्षा. ठीक आहे. तर बाकी क्वेश्चन म्हणजे इझी होते. पॅसेज पण मी म्हणेल माझ्यासाठी इझी होता, तर तरी मॉडरेट पकडून घेऊ आपण, ठीक आहे. आता पेपर 2 बघू. बघा पेपर 2 गेम चेंजर होता. मी म्हणेन ज्याला मॅथ जमलं त्याचा पिक्चर जमला, असंच म्हणणार आहे. कोणा मॅथ इझी होता, ज्याला टाइम पुरला त्याचं जमलं, आणि बाकी जे थोडे सब्जेक्ट डिफिकल्ट होते. तर बघा याच्यामध्ये कोणते म्हणजे सब्जेक्ट इझी आले होते माझ्यानुसार, पॉलिटी, त्याच्यानंतर आपलं मॅथ्स आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट मला इझी वाटले. बाकी आपण बघू कोणते आहेत अजून, मला जेवढं आठवतं त्यानुसार. पॉलिटी आणि मॅथ इझी होता. बघा मी मॅथचं सांगतो तुम्हाला, कोणता क्वेश्चन डिफिकल्ट होता ते सांगतो, बाकी तर काही नाही. बघा हे जो म्हणजे क्वेश्चन जो टिग्नॉमेट्रीवर जो सॉरी आपलं हे मेन्सुरेशनवर जो क्वेश्चन आला होता, म्हणजे जो 5 सेंटीमीटर जास्त किंवा रुंदी 3 सेंटीमीटरने कमी, हा क्वेश्चन तसा म्हटलं तर मॉडरेट आहे. तसं जर तुम्ही म्हणजे हे डायमेन्शन केलं असेल 2 डायमेन्शन किंवा 3 डायमेन्शनल, तर त्यानुसार आलं असतं, तरी त्याला आपण मॉडरेट किंवा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकू. त्याच्यानंतर हे पूर्व पश्चिम सरळ रेषेत हा पण क्वेश्चन म्हणजे स्किप करण्यासारखा होता, म्हणजे सेकंड रिडिंगमध्ये करायचा होता. बाकी इझी होती. बाकी हा पण इझी होता. त्याच्यानंतर बघा हा जो सरासरीवाला क्वेश्चन होता 80,000 आणि 60,000 वाला, हा पण क्वेश्चन मी स्किप केला होता, कारण मला तो जनरली म्हणजे आला नाही. पहिले मॅचेस बघू आपण. बाकी हे तर इझी होते.
आणि त्याच्यानंतर ह्या जो क्वेश्चन विचारला होता म्हणजे खालील घातकांचे योग्य उत्तर काय, घातकावर जो क्वेश्चन आला होता तुम्ही बघितला असेल, 16 10 to the power 3/4, 8 10 to the power 2/3 आणि 4 10 to the power 5/2. म्हणजे असे हे जे क्वेश्चन होता तो पण एक डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये होता. म्हणजे मॅथमध्ये फक्त 4 ते 5 क्वेश्चन डिफिकल्ट होते, बाकी इझी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे कायद्याचे तिन्ही क्वेश्चन आले होते, मी म्हणजे तिन्हीपैकी 3 घेण्यासारखे होते, 3 इझी होते. ठीक आहे, डिफिकल्ट नव्हते. PYQ आहे म्हणून सांगा. त्याच्यानंतर करंट अफेअरचं सांगतो. म्हणजे मला कोणते इझी वाटले बघा. हे जो युनिव्हर्सिटीवाला क्वेश्चन विचारला होता तो मला माहित नव्हता. त्याच्यानंतर हे पद्मश्रीवाला माहित होता. त्याच्यानंतर हे जे मिले सूर मेरा तुम्हारा हे माहित होतं मला, पियुष पांडे. म्हणजे इझी होता, मी असं म्हणणार आहे. म्हणजे डायरेक्ट आलं होतं. त्याच्यानंतर हे 2025-2019 हा डिफिकल्टमध्ये होता. हे सायकलिस्टवाला क्वेश्चन तर डिफिकल्ट होता, कारण का आपण ते पाठ करत नाही, पण ते स्पेलिंगनुसार इझी झालं. फक्त ते स्पेलिंगवर चिकवलं होतं त्यानं, बाकी काही नाही. ज्याला इंटरनॅशनलचं आणि सायकलिस्टचं स्पेलिंग माहीत आहे त्यानं ते बरोबर केलं असेल. हे साफिया हुसेन PYQ ह्या पण इझी होता. कृष्णमूर्ती हा पण इझी होता. आणि अंक गौडा पण इझी होता. ग्रँडस्लॅम विजेतावाला पण इझी होता. आणि हे अच्युतानंदवाला पण इझी होता. मी म्हणजे फक्त एक क्वेश्चन जर सोडला होता, बाकीचं सगळं इझीच होते. म्हणजे करंट अफेअरमध्ये म्हणजे इझी म्हणण्याचा अर्थ असं नाही का माझे 10 पैकी 10 बरोबर येणार. मी सांगत इझी होते म्हणजे आपल्या परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड मधूनच आले होते. तसे करंटसाठी जास्त सोर्स आपल्याला वापरता येत नाही. त्याच्यानंतर बघा पॉलिटीमध्ये पंचायत राजवर म्हणजे पंचायत राजमध्ये ते नगरपालिका त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन आले होते. आणि बघा हे आदिवासी कल्याण मंत्री हा क्वेश्चन नाही का लक्ष्मीकांतमधून आलेला आहे. आता आपला कंबाईनमेंट झाली त्याच्यामध्ये पण याच्यावर क्वेश्चन होता आणि आता इथं पण आहे. तर बघा ते करून घेता. त्याच्यानंतर अजून म्हणजे तो क्वेश्चन थोडा डिफिकल्ट होता मंत्रीवाला. त्याच्यानंतर तर बाकी मला असं कोणतं डिफिकल्ट वाटलं नाही. एक फक्त हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकसभेचे अध्यक्ष 2 वेळा भूषवले नाही, याचा आन्सर मला माहित नाही, पण ह्या थोडा डिफिकल्ट क्वेश्चन होता. बाकी डिफिकल्ट क्वेश्चन सांगण्याचा अर्थ हेच का बा तुम्हाला समजलं पाहिजे का ह्या क्वेश्चन डिफिकल्ट होता. इथं जर तुम्ही अटकला असेल तर ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हिस्ट्री थोडं म्हणजे वेगळंच विचारलं होतं त्यानं, डिफिकल्ट कुठून आणले होते काय माहीत. तर मी हिस्ट्रीबद्दल तुम्हाला काही सांगणार नाही, फक्त एवढंच सांगेल त्याचे क्वेश्चन डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातात. त्याचं जास्त काही मी त्याच्यात जात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बायो पण डिफिकल्टच होता. मी याचं काही जास्त काही एक्सप्लेन करणार नाही, काऊन काही एक्सप्लेन करण्यासारखं आहेच नाही. काऊन डिफिकल्टच तसा होता. GS2 मी तर म्हणेल म्हणजे पेपर 2 पेपर 1 पेक्षा खूप डिफिकल्ट होता माझ्यानुसार तरी. सायन्समध्ये 6-7 मार्क येण्यासारखे आहे. इकॉनॉमिक्स मॉडरेट म्हणू आपण. बाकी अजून कोणतं बोललं. आणि हे तुम्हाला सांगतो, मी जे कम्प्युटरचे व्हिडिओ बनवले होते ना त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन आलेले आहे. म्हणजे मी एकच व्हिडिओ बनवला त्याच्यामधून 4 क्वेश्चन आहे बघा तुम्ही. म्हणजे असं नाही मी सांगत आहे त्याच्यामध्ये काहीच नाही केलं होतं, मी फक्त PYQ घेतलं म्हणून सांगतो. PYQचं इम्पॉर्टन्स खूप आहे. PYQ करा तुम्ही, तुम्हाला फायदा होईल. बाकी अजून बघा 2-3 दिवस तुम्ही रेस्ट घ्या. अजून तुमचे काही प्रश्न असेल प्रिपरेशनबद्दल तर कमेंटमध्ये विचारा. आणि याच्यानंतर आपण नाही का जे आपल्या चॅनलवर फोकस करणार आहे ग्रुप बी मेन्स, जे आपली 5 डिसेंबरला होणार आहे. ठीक आहे. आणि गट कप प्रिलिमसाठी पण आपण काही ना काही कंटेंट बनवणार आहे. तुम्हाला जेही माझा एक्सपिरियन्सचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.